सर्वांना नमस्कार. माझा वर्ग या ॲपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत माझा वर्ग या ॲपच्या डॅशबोर्डची. तर डॅशबोर्डमध्ये आपल्याला समोर दिसत आहे अशा प्रकारे वर हेडिंग आहे आणि वर्ग शिक्षकाचे नाव आपल्याला दिसून येईल. त्याच्या खाली परीक्षा विभाग आहे. या परीक्षा विभागामध्ये सत्र 1 परीक्षा आणि सत्र 2 परीक्षा. तर या ठिकाणी सत्र 1 मध्ये तुमचे विद्यार्थी नोंदी किंवा गुणदान किती % काम झालेले आहे हे आपल्याला दिसून येईल. आता मी ॲपमध्ये सुरुवातीला नोंदी केलेल्या आहेत, त्यामुळे 100% सत्र 1च्या नोंदी दाखवत आहेत. पूर्ण भरून झालेले आहेत. जशा पद्धतीने आपण काम करू तसं या ठिकाणी % आपलं कामाचं डॅशबोर्डमध्ये दिसणार आहे. याच्या खाली आपण गेल्यानंतर आपल्याला रिमाइंडर म्हणून एक सेक्शन दिसतंय. यामध्ये आपल्याला नियमित कामामध्ये काही गोष्टी आठवणीत ठेवण्यासाठी आपण या ॲपमध्ये रिमाइंडर लावू शकतो आणि त्याची नोटिफिकेशन देखील आपल्याला मोबाईलवर येणार आहे. तर ही सर्व रिमाइंडर आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि त्या ठिकाणी ही रिमाइंडर आपल्याला डॅशबोर्डमध्ये सुद्धा दिसणार आहेत. याच्यानंतर विद्यार्थ्यांचे जर वाढदिवस आज असतील तर त्या विद्यार्थ्यांची लिस्ट आपल्याला या ठिकाणी डॅशबोर्डमध्ये दिसेल. आपण शुभेच्छा द्यावर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थिनीला जो नंबर सेव्ह केलेला आहे त्या नंबरवर टेक्स्ट मेसेज जाणार आहे. हे पाहू शकता आपण. अशा प्रकारे त्या विद्यार्थिनीला मेसेज गेलेला आहे. आणि याच्यानंतर आपण पाहू शकता जो आपला निकाल तयार करण्याचा सेक्शन आहे तो या ठिकाणी खाली आहे. यामध्ये सुरुवातीची माहिती भरा, निकाल, रिपोर्ट विभाग, दैनिक उपस्थिती, गैरहजर विद्यार्थिनींना मेसेज आणि डेटा बॅकअप असे या ठिकाणी आपल्याला 6 टॅब दिसतील. तर या टॅबविषयी स्वतंत्र माहिती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला वरती डॅशबोर्डमध्ये 3 लाईन दिसत आहे डाव्या कोपऱ्यात. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ड्रॉवर मेनू आपल्याला दिसतोय. आपण इथूनही सहज या ठिकाणी ॲपमध्ये कोणत्याही मेनूवर ॲक्सेस करू शकता. त्याच पद्धतीने जर आपण स्क्रीनला लेफ्ट साईड करून या ठिकाणी राईट साईडकडे नेल्यानंतर सुद्धा हा मेनू आपल्याला ओपन करता येणार आहे. यातील कोणत्याही मेनूवर जाऊन आपण या ठिकाणी सहज ॲपमध्ये आपला वेळ वाचावा म्हणून आपल्याला हा मेनू उपलब्ध आहे. तर या सर्व मेनूविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की माहिती घेणार आहोत. धन्यवाद.